70 वर्षाची रमाबाई आपल्या मुलाची वाट पाहत होती. रमाबाई पोस्ट ऑफिसच्या बाहेर बसून रडत होती आणि पोस्ट मास्टरला हात जोडून विनवणी करत होती की मुला पुन्हा एकदा बघ ना रे, माझ्या मुलाचे पत्र आले असेल. गेल्या काही महिन्यांपासून ती आपल्या मुलाच्या पत्राची वाटच पाहत होती. माझा मुलगा मला पत्र पाठवित नाही, हे शक्यच होणार नाही. मला माझ्या मुलाची खूपच आठवण येत आहे. पण महिन्याभरापासून त्याच्याकडून काही बातमीच आलेली नाही. मला खूप काळजी वाटते. माझा मुलगा कुठे गेला असेल, तो बरा असेल ना, असे म्हणत ती रडायला लागली. रमाबाईंची अवस्था पाहून त्या कर्मचाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आले. पण तिला सत्य सांगण्याची हिंमतच कोणाचीच होत नव्हती. रमाबाई जवळपास महिनाभर पोस्ट ऑफिसला सतत फेऱ्या मारत होत्या, या आशेने की आज ना उद्या आपल्या मुलाबद्दल काहीतरी बातमी मिळेल, नाहीतर तो पत्र तरी पाठवेल, अशी आशा रमाबाईला होती. मुलाचे पत्र आले होते, परंतु कर्मचाऱ्यांनी ते पत्र रमाबाईकडे दिले नाही, कारण त्या आपल्या मुलाबद्दल भरपूरच काळजी करत होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाटले की रमाबाई पूर्ण तुटून जातील. त्यामुळे तेथील सर्व कर्मचारी रमाबाईंबरोबर खोटे बोलत होते. रमाबाईंचा मुलगा मोहन आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर कामाला गेला होता, म्हणून अनेक अडथळ्यांना तोंड देत त्यांनी आईला खूप जवळून पाहिलं होतं. त्यामुळे तो मोठा झाल्यावर नेहमी तिचे अश्रू पुसायचा प्रयत्न करायचा आणि म्हणायचा, आई, आता असे समज की आपले दुःखाचे दिवस संपले आहेत आणि मी माझ्या आईला राणीसारखं ठेवणार आहे. आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून रमाबाईला खूपच आनंद झाला. मग तो दिवस येतो की जेव्हा तो आपल्या आईला सोडून परदेशात जातो आणि रमाबाई आपल्या पुतण्या व त्याची पत्नीसह एका घरात राहतात. ती तिच्या मुलाची वाट पाहत दिवस घालवत असते, पण कदाचित नियतीच्या मनातच काही वेगळेच असे. हळूहळू ती त्या लोकांवर ओझे बनत चालली होती. एके दिवशी तिचा पुतण्या तिला म्हणाला, काकू, असे किती दिवस चालणार आहे? मोहन तुला पूर्ण महिन्याभराचा खर्च पाठवणार आहे का? नसेल पाठवणार तर तुला आमच्याकडे ठेवू कसे? अहो, आम्ही येथे काही वृद्धाश्रम उघडले आहे का? जर त्याने महिन्याचा खर्च पाठवला नाही तर तुम्हीही घरचे काम केले पाहिजे, म्हणजे आम्हालाही त्रास होणार नाही. आता त्याने फारच कमी पैसे पाठवायला सुरुवात केली आहे, म्हणून तुम्ही आजारी पडले तर तुमच्या औषधांचा खर्च पण त्यात होत नाही, असे अमोल काकूला सांगतो. रमाबाई म्हणाली, अमोल, तू कसल्या गोष्टी बोलत आहेस? मी तुझी काकू आहे आणि आजकाल तुझा भाऊ पूर्ण पैसे का पाठवू शकत नाही हे तर मला माहीत नाही. पण हे बघ, आमच्या वाट्याला असलेल्या सर्व जमिनीचे धान्य तर तुम्हीच ठेवता ना. आणि माझ्या जागी तुझी आई हयात असती तर तिला अशी घरची कामे करायला लावली असती का रे? तेव्हा अमोलची पत्नी माया आली आणि म्हणाली, पुरे झाले, तू माझी सासू नाही की मी तुझी सेवा करू शकेन. पूर्वी तो वर्षातून 2-3 वेळा तरी यायचा तुम्हाला भेटायला, परंतु आता तर ते पण येत नाही आणि मी त्याला गेल्या 6 महिन्यांपासून पाहते की तू इतके कमी पैसे पाठवतो आणि परत येतही नाही. कुठे मरून गेला की काय? चांगलं बोल सुनबाई, अशा गोष्टी कसल्या करते? अरे देवा, माझे आयुष्य त्याला लाभो. इतके दिवस आईला भेटायलाही आला नाही. माझ्या मुलावर काही संकट तर आले नाही ना? तेच कळत नाही. तुम्ही सर्व माझेच आहात, म्हणूनच त्याने मला तुमच्या सर्वांच्या जबाबदारीवर सोडले आहे. माझ्या नवऱ्याला किंवा मला अजून मुलं असती तर मला इतकं ऐकावं लागलं नसतं. अमोल म्हणाला, काकू, आता मी तुमच्यासाठी काहीही अपेक्षा नाही करू शकत. माझ्यावरही माझ्या मुलांची आणि घरातील जबाबदारी आहे, ती मान्य करतो मी की माझे आईवडील गेल्यानंतर तुम्ही मला खूप मदत केली, मला शिकवले, पण आता मी यापेक्षा काही जास्त करू शकणार नाही. रमाबाई म्हणाली, अमोल, तू आता मला सांभाळले नाहीस तर मी कुठे जाऊ? माया म्हणाली, ए म्हातारे, इथून निघून जा, कुठे जाऊन मर, पण इथे माझ्यापाशी राहू नको.
रमाबाई म्हणाली, पण इथे माझाही वाटा आहे. या घरात तर तुम्ही आधीच माझ्यावरच्या 2 खोल्या ताब्यात घेतल्या आहेत आणि मला खाली या अंधाऱ्या कोठडीत ठेवले आहे. आता जर तुम्ही मला इथूनही हाकलून देत असाल तर मी कुठे जाणार, कुठे राहणार? हा निव्वळ माझ्यावर अन्यायच आहे ना. माझा मुलगा येत नसेल तर तुम्ही मला फसवाल का? शेजारचे काही लोक बघू लागले. तेव्हा अमोल मायाला हळूच म्हणाला, माया, सगळे लोक बघत आहेत. जर काकूला घरात ठेवायचे नसेल तर तिला आपण वरांड्यात सोडूया आणि तिला खायला प्यायला देऊ नको. ती हळूहळू स्वतःहून मरेल. ही सर्व संपत्ती आपलीच होईल. मला वाटतं मोहनने शहरात लग्न केले असावे, म्हणूनच तो परतला नसावा. माया म्हणाली, तो तिथे शहरात मजा करेल आणि मी इथे त्याच्या आईची काळजी घेईन. मी त्याच्याशी काय करार केलाय की काय? अमोल बनायला तुला का समजत नाही? जर तो परत आला नाही तर सर्व काही आपलेच आहे ना. माया म्हणाली, ऐका साहेब, म्हातारी 6 महिने किंवा वर्षभरात मेली नाही तर मी तिला काही घरातून हाकलून देईल. आता ती घरात राहणार नाही. वरंड्यावर तिची खाट लावा. असे बोलून मायाने 2 सुक्या भाकरी आणि डाळ रमाबाईसमोर ठेवली आणि ती तेथून निघून गेली. आणि मोहन म्हणाला, काकू बघ, मी माझ्या बायकोचा राग तुझ्यासाठी सहन करतोय आणि काही घरगुती काम कर, नाहीतर तुझे हातपाय आखडतील. तुझा मुलगा तुला भेटायला येत नाही. एवढे बोलून तोही निघून गेला. दुसऱ्या दिवशी महिन्याची शेवटची तारीख होती. रमाबाई दाराबाहेर टक लावून बसली होती. तेवढ्यात पोस्टमन समोर आला. काकू, कशी आहेस? हे घे पैसे. रमाबाईंनी डोळ्यातून चष्मा काढला आणि पदराने स्वच्छ केला आणि म्हणाली, बाळा, तू खूप दिवसांनी आलास. काकू, मी ठीक आहे. आता तुमचा मुलगा पैसे पाठवेल तरच आमच्यापैकी एकजण येईल ना. आणि असो, आम्ही गावी गेलो होतो. याच दरम्यान तुमच्या मुलांनी काही पैसे पाठवले नसावे, त्यामुळे दुसरा पोस्टमन आला नसावा. रमाबाई मोठ्या आशेने म्हणाली, बाळा, तू एकदा तरी येशील का? माझ्या मुलाला एकदा तरी माझ्याशी बोलायला लावशील का? पोस्टमनने तिच्याकडे एकटक पाहिले. मग तिचे बोलणे टाळण्याचा खूपच प्रयत्न केला आणि म्हणाला, नको, आज मी तुला तुझ्या मुलाशी बोलायला लावू शकेल असं मला काही अजिबात वाटत नाही, कारण आज माझ्याकडे वेळच नाही आहे. मला खूप कामे आहेत. नंतर आल्यावर मी तुझ्या मुलाशी बोलणे करून देईल. रमाबाई विनवणी करू लागली, बाळा, मी काय सांगू? सर्वजण म्हणतात की कदाचित माझ्या मुलाचे लग्न झाले असेल, म्हणूनच त्याला आईकडे यायचे नाही. थोडा वेळ तरी बोलू दे, मला खूप बरं वाटेल. पोस्टमन म्हणाला, काकू, प्रत्येक वेळी मला बोलायला लावू नका. असे म्हणत त्याने मोबाईलवर एक नंबर डायल केला आणि तो म्हणाला, काकू, बोला, पण जास्त वेळ बोलू नका, माझे पैसे कापले जातात. असे म्हणत त्याने मोबाईल रमाबाईकडे दिला. रमाबाई मोबाईलवर तिच्या मुलाची तब्येत विचारू लागली. तू मला भेटायला काय येत नाही? सगळेजण सांगतात की दुसरीकडे लग्न करून निघून गेला की काय? त्यांचा मुलगा म्हणतो, आई, चिंता करू नको, मी लवकरच तुला भेटायला येणार आहे. तू स्वतःची काळजी घे. चल आई, मला खूप कामे आहेत. मी फोन ठेवतो हां, नंतर कॉल करेन. 1 मिनिट बोलून तिचे समाधान झाले. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हसू पसरले. ती तिची सर्व दुःख विसरून गेली. काकू, हे फक्त 1500 रुपये आहे, काळजीपूर्वक पहा, असे म्हणाला आणि तिला 100 रुपयांच्या 15 नोटा दिल्या. रमाबाईंनी त्याला थांबण्याचा इशारा केल्यावर पोस्टमन म्हणाला, आता काय काकू, हे 100 रुपये ठेव. पोस्टमन म्हणाला, का काकू? त्याने आश्चर्याने पाहिले. रमाबाई म्हणाली, दर महिन्याला पैसे पाठवण्याबरोबरच तुम्ही मला माझ्या मुलाशी बोलणंही करून देता. खर्च तर होतच असेल ना. पोस्टमन म्हणाला, नको काकू, म्हणत तो नकार देत राहिला. पण रमाबाईंनी जबरदस्तीने 100 रुपये त्यांच्या हातात ठेवले. मग लगेचच माया बाहेर आली आणि म्हणाली, पोस्टमन भाऊ, त्यांचा मुलगा कमी पैसे पाठवतो की काय? तुम्ही लोक मध्ये पैसे खाता की काय? आजच्या जमान्यात 1500 रुपयात काही येते का? आणि काकू, पैसे पोचवण्याचं काम पोस्टमनचेच असे आहे, तर तुम्ही त्याला टिप का देताय? पोस्टमन ते 100 रुपये परत द्या.
पोस्टमनने शांतपणे 100 रुपये मायाला परत केले. तिचा मुलगा कुठे आहे? तिकडे मजा करत असेल ना. कोणाला माहीत, आमच्या डोक्याला ताप करून मस्त मजा करतोय. ती रमाबाईच्या हातातून पैसे हिसकावून घेऊन आत गेली. रमाबाईची अवस्था पाहून पोस्टमनला खूपच वाईट वाटले. तर तो म्हणाला, काकू तुम्ही इथे का राहता? दुसरीकडे का जात नाही? ती म्हणाली, बाळा, माझ्याच लोकांना माझे दुःख कधी समजलेच नाही. पण अनोळखी असूनही तू माझी दुःख समजून घेण्यास समर्थ आहेस. मी इथून कशी जाऊ शकते? उद्या माझा मुलगा मला शोधतच इथेच येईल. मी नाही सापडली तर तो खूप दुःखी होईल. आता हेच माझे नशीब बनले आहे. माझ्या नशिबात देवाने काय लिहिले आहे हे त्यालाच माहीत. पोस्टमनला आशीर्वाद देऊन ती घरात गेली. पोस्टमन थोडे पुढे गेल्यावर कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांचा एक मित्र नरेश दिसला, जो शहरात मोबाईल शॉप चालवत होता. पोस्टमन म्हणाला, अरे नरेश, इकडे कसा काय आलास? यावेळी तू तुझ्या दुकानात असतो ना? नरेश म्हणाला, पोस्टमन भाऊ, तुम्ही असे दर महिन्याला का करता? पोस्टमन घाबरून म्हणाला, मी काय केले? तू तुझ्या खिशातून या वृद्ध महिलेला पैसे का देतोस? आणि तू मलाही पैसे देतोस आणि मला त्यांचा मुलगा असल्याचे भासून त्यांच्याशी फोनवर बोलायला लावतोस. पण असे का करतोस? हा प्रश्न ऐकून पोस्टमनला धक्काच बसला. त्याचे एक खोटं पकडलं गेलं. पण पुढच्या क्षणात त्यांनी खुलासा केला, नरेश, हे पैसे मी त्यांना नाही तर माझ्या आईला देत आहे. हे समजून घ्या. पोस्टमन म्हणाला, त्यांचा मुलगा परदेशात कमवायला गेला होता ना? तो त्यांना दर महिन्याला पैसे पाठवत असे. तो मधूनमधून त्यांना भेटायला पण येत असे. पण एक दिवस 5 महिन्यांपूर्वी मनी ऑर्डरच्या ऐवजी त्याच्या एका मित्राकडून या वृद्ध आईच्या नावाने पत्र आले. नरेश म्हणाला, पत्र? कसलं? काय काय लिहिलं होतं त्याच्यात? पुढे काय झालं ते सांगा ना. पोस्टमन म्हणाला, दर महिन्याला या पैशांची वाट पाहणाऱ्या आणि आपल्या मुलाच्या येण्याची आशा बाळगणाऱ्या या वृद्ध महिलेला सांगण्याचे धाडस माझ्यात नव्हते की तिच्या मुलाला संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. आता तो या जगात नाही. नरेशने विचारले, 5 महिन्यांपूर्वी मुलगा मेला तेव्हापासून या बिचाऱ्या बाईला माहीत पण नाही? पण त्या तुमच्या आई नाही, मग तिला पैसे का देता? मला माहीत आहे की तिचे नातेवाईक तिच्याशी नीट बोलत देखील नाही. त्यांना फक्त ही म्हातारी केव्हा मरेल आणि ते तिच्या मालमत्तेचा ताबा कधी घेतील हेच अपेक्षित आहे. माझ्या भावा, आपल्याच लोकांच्या लोभापायी अनेक वृद्ध आईवडिलांची फसवणूक झाली आहे. मग तू आणि मी काय करू शकतो? पोस्टमन म्हणाले, एक काळ असा होता की मी आईला दर महिन्याला पैसे पाठवत असे. पण आता माझी आई या जगात राहिलीच नाही. म्हणून जेव्हा मी या काकूंकडे पाहतो ना, तेव्हा मला त्यांच्यामध्ये माझ्या आईची प्रतिमा दिसते. त्यांचे माझ्यावर खूप मोठे कर्ज आहे. पण होय, मी दुसरे काही करू शकत नाही. मला फक्त त्यांना 1000-1500 रुपये देऊन त्यांची आशा जिवंत ठेवायची आहे. हे सर्व ऐकून त्यांच्या मनात त्या आईबद्दल एक वेगळी भावना निर्माण झाली. पोस्टमनकडून पैसे घेणे आणि रमाबाईचा मुलगा असल्याचं भासवणे त्यांच्याशी बोलल्यावर नरेशही एक अनोळखी व्यक्तीच्या आईबद्दलच्या आत्मिक प्रेमामुळे भावूक झाला आणि थरथर कापत म्हणाला, मला त्यांच्याशी बोलण्यासाठी तुम्ही काही पैसे देऊ नका. मी त्यांच्याशी असेच बोलेल. या क्षणिक आनंदाने या गरीब आईचा त्रास संपणार नाही. तुम्हाला जर काही करायचेच असेल तर काही ठोस पावले उचला. काही मदत लागली तर मला पण कळवा. मी मदतीसाठी नेहमी तयार आहे. पोस्टमन घरी गेला आणि पत्नी कमलला म्हणाला, मी तुला काही सांगितलं नाही, पण गेले 5 महिने मी माझ्या पगारातील काही रक्कम एका वृद्ध आईला देत आहे. असे म्हणून त्याने सगळा प्रकार आपल्या पत्नीला सांगितला. नरेश भाऊ पण बरोबर आहेत. हा उपाय नाही. आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे पोस्टमन तिला म्हणाला. मी काय करू? कमल म्हणाली. परंतु आपली परिस्थिती अशी नाही की आपण त्यांना आपल्याकडे ठेवू. वृद्धांसाठीही वृद्धाश्रम आहे. मग त्यांना आपण वृद्धाश्रमात सोडून त्यांचे निदान
चांगली काळजी तरी घेतील तिथे. पोस्टमन म्हणाला, त्यांची कुटुंबीय हे मान्य करतील का? कमल म्हणाली, ज्यांना लालसेपोटी त्या आईला घराबाहेर काढायचे आहे त्यांच्यासाठी तर ही सुवर्णसंधीच असेल ना. तू एकदा त्यांच्याशी बोलून बघ. पुढच्या महिन्यात पोस्टमन पैसे द्यायला आला होता तेव्हा मायाने आधीच हात पुढे केला. पोस्टमन म्हणाला, एवढ्या पैशात त्यांची काळजी घेता येईल का? अहो काय सांगू, या म्हाताऱ्या बाईला तिचा मुलगा कधी येईल आणि घेऊन जाईल कुणास ठाऊक. पोस्टमन म्हणाला, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. हो हो सांगा ना पोस्टमन बोलला. तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांना वृद्धाश्रमात सोडेन, कारण पुढच्या महिन्यापासून त्यांचा मुलगा पैसे पाठवणार नाही असे पत्र त्यांच्या मुलाकडून आले आहे. पोस्टमनने सगळा प्रकार मायाला सांगितला. तर माया लगेच म्हणाली, या म्हातारीला मी काही फुकट सांभाळणार नाही. पैसे पाठवणार नाही तर इथे कशाला ठेवू? अमोलने मायाच्या हातातून पैसे घेतले आणि पोस्टमनला दिले आणि म्हणाला, तुम्ही हे 1500 रुपये ठेवा आणि त्यांना वृद्धाश्रमात टाका. आमच्या घरात हा त्रास नको आहे. माया रमाबाईकडे गेली आणि म्हणाली, काकू तुमचे सामान बांधा. आता काय, आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही. हा पोस्टमन तुम्हाला अशा ठिकाणी पाठवेल जिथे तुमचा मुलगा पण तुम्हाला भेटण्यासाठी येईल. माझा मुलगा मोहन आला आणि मी इथे सापडले नाही तर तो खूप दुःखी होईल. या भीतीने रमाबाई तिथून निघायला तयारच होत नव्हत्या. पोस्टमन समजावू लागला, काकू तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? रमाबाईंनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाल्या, माझ्या मुलानंतर तूच माझी तब्येत विचारली. पोस्टमन म्हणाला, काकू माझ्यावर विश्वास ठेव आणि चल. असे म्हणत त्याने रमाबाईचा हात धरला आणि तिला वृद्धाश्रमात नेण्याऐवजी घरी नेले आणि तिची चांगली काळजी घेतली. त्यांच्या आशा मोडू नये अशी माझी इच्छा आहे. फक्त त्यांची काळजी घ्या. आता दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला पोस्टमन त्यांना थोडेसे पैसे द्यायचा. तेव्हा त्याचे डोळे वाचायचा प्रयत्न करायची. आईच्या नजरेतून काहीही कसे लपवता येईल? रमाबाई म्हणाली, मी तुला एक गोष्ट विचारू का? तू मला खरं सांगशील का? पोस्टमन म्हणाला, हो हो काकू सांगेन ना. ती म्हणाली, खोटं बोलू नको हा, मला खरं खरं सांग. काकू तुम्ही सांगा तर मी खरंच बोलेन. रमाबाई म्हणाल्या, माझ्या मुलाला काही झाले आहे का? तो कधीच परत येणार नाही का? बाळा, माझे शरीर आता मला ओझे वाटू लागले आहे, पण माझे मन त्याची वाट पाहत आहे. जर तुम्ही मला खरे सांगाल तर मी मुक्त होईल. तुझे उपकार होईल मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण जिथे वर्ष लोभापोटी मला माझ्याच लोकांकडून फसवले गेले, तिथे अनोळखी असूनही तू मला साथ दिलीस. फक्त खरं सांग. पोस्टमनच्या डोळ्यात पाणी आले. तो रमाबाईचा हात धरून म्हणाला, काकू मला माफ कर. मी कुठेतरी लोभी झालो होतो. गेल्या वर्षी माझ्या आईचे निधन झाले. मी तिच्यासाठी फार काही करू शकलो नाही. पण जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मला तुमच्यात माझी आई दिसली. मला तुम्हाला गमवायचे नव्हते, म्हणूनच मी इतके दिवस तुमच्याशी खोटे बोलत होतो. रमाबाईंना सर्व समजले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही हरकत नाही बाळा, त्यात तुझा दोष नाही. तुला फक्त माझं भलंच हवं होतं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे माझ्या जवळच्या लोकांनी मला इतका त्रास दिला की आता मला त्या वेदना होत नाहीत. देव माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती देवो एवढीच इच्छा आहे मला. आता एवढंच वाटतं की माझ्या मृत्यूनंतर माझ्यासारख्या आईला इतकं दुःख नको. पोस्टमन म्हणाला, काकू आता मी तुला कोणताही त्रास होऊ देणार नाही. रमाबाई म्हणाल्या, बाळा तू माझ्यासाठी खूप काही केले आहेस. आता खरंच तू मला वृद्धाश्रमात सोड. पोस्टमन म्हणाला, काकू तुझा हा मुलगा असताना तू वृद्धाश्रमात जाणार नाही. मला माझे कर्तव्य पूर्ण करण्याची संधी तरी दे. लहानपणी तुम्ही लोकांनी माझ्यावर खूप उपकार केले आहेत. रमाबाईंनी आश्चर्याने विचारले, तू कोण आहेस? बाळा मी तुझ्यावर काय उपकार केले आहेत? पोस्टमन म्हणाला, काकू तुम्हाला आठवते का तो लहान मुलगा पवन, ज्याचा जीव तुम्ही आणि काकांनी वाचवला होता.
एके दिवशी मी शाळेतून येत असताना रस्ता ओलांडण्यासाठी उभा राहिलो. पुन्हा पुन्हा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतो, पण रस्ता ओलांडताना येत नव्हता. कुठली तरी गाडी आपल्याला धडकेल अशी भीती त्याला वाटत होती. तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या एका वृद्ध आजोबांची त्याच्यावर नजर पडली आणि ते त्याच्या जवळ आले. प्रेमाने म्हणाले, "मला घाबरू नकोस. मुलांना पकडणारा मी नाही. माझा हात धर आणि चल, मी तुला रस्त्याच्या त्या बाजूला सोडतो." पवन सुरुवातीला घाबरला, पण आजोबांच्या वारंवार सांगण्यावरून त्याने होकार दिला आणि हात धरून रस्ता पार केला. म्हाताऱ्या बाबांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवून ठेवून त्याला आशीर्वाद दिला. पवनला आयुष्यात पहिल्यांदाच इतकं प्रेम मिळालं असेल. तो खूप आनंदी झाला आणि म्हणाला, "आजोबा, मला रस्ता क्रॉस करून दिल्याबद्दल आणि माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता मी घरी जात आहे. माझी आई माझी वाट पाहत असेल. उद्या पुन्हा भेटूया. बाय बाय बाबा." लहानग्या पवनची बोलणी ऐकून कैलासरावांचे डोळे भरून आले, पण तो बराच वेळ त्याच्याकडे बघतच राहिला. पंकज घरी येतो आणि आनंदी होतो आणि आईला सांगतो की आज मी रस्ता ओलांडायला खूप घाबरत होतो, पण एक म्हातारे आजोबा आले आणि प्रेमाने माझा हात धरून मला रस्त्याच्या पलीकडे नेले. खूप प्रेमही केलं त्यांनी. बरेच दिवस तेच म्हातारे आजोबा रस्ता ओलांडताना त्याला मदत करायचे. त्याला प्रेमाने मिठी मारायचे. ते त्याला चॉकलेटही खायला द्यायचे. आता हा दिनक्रम रोजचा चालला होता. एक दिवशी तो त्या वृद्ध महिलेलाही येऊन मिठी मारतो आणि त्यांच्याशी खूप प्रेमाने वागतो. त्या वृद्ध महिलेला भेटून त्याला खूप छान वाटले. हे सर्व पाहून पंकजला खूपच मजा येते. रमाबाई त्याच्या आवडीचे जेवण बनवतात आणि खाऊ घालतात. या वृद्ध जोडप्याशी त्याचे चांगले जमत होते. पवन घरी येतो आणि आईला सांगतो की आई, मी आज त्या वृद्ध आजोबांच्या घरी गेलो. ते लोक खूप छान आहेत. माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मी देखील त्यांच्यावर खूप प्रेम करते. आई, मी तुला त्यांची ओळख करून देतो. आपल्या मुलाचे म्हणणे ऐकून आई त्यांना भेटायला आतुर होते. शेवटी तिलाही जाणून घ्यायचे होते की त्या कोणत्या प्रकारचे लोक आहेत. ती पवनला म्हणाली, "उद्या मी त्यांना भेटायला येते." मुलगा आनंदाने उड्या मारू लागला. सकाळ होताच तो तयार होतो आणि आपल्या आईला घेऊन त्या वृद्ध आजी आजोबांच्या घरी येतो आणि त्याच्या आईची ओळख करून देतो. पवनच्या आईला त्यांना भेटून खूप आनंद झाला. सविता रमाबाईंना तिच्या मुलाबद्दल विचारतात, तेव्हा रमाबाईंच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते दुःखी होतात. रडत रडत सांगतात की त्यांना मूलबाळ नाही. रडत रडत ती म्हणते की मी मुलांसाठी कोणत्या दवाखान्यात गेले नाही, कुठे कुठे नवस केला नाही, सर्व देवी देवतांची पूजा केली, पण तरीही देव काही प्रसन्न झाला नाही. माझ्या पूजेत काही कमी होती की काय मला माहीत नाही, की माझी झोळी अजूनही कशी भरली नाही. तेव्हापासून माझा देवावरील विश्वासच उडाला आहे. देवदेवता नाहीत, सर्व दांभिक आणि फसवणूक आहे. तेव्हापासून आम्ही सर्व पूजा बंद केल्या आहेत. रमाबाईची अवस्था ऐकून सविता त्यांचे अश्रू पुसते आणि म्हणते, ताई, तू रडू नकोस. पवनही तुझ्या मुलासारखाच आहे. तो रोज तुला भेटायला येईल. तुम्हीही त्याचे आईवडील आहात. तुमचे दोघांचेही नाते आता म्हणजे खूप चांगले जमते. आई, सविताकडून हे ऐकून रमाबाईंना खूप आनंद झाला. मग पवन स्वतःच्या घरापेक्षा रमाबाईच्या घरात जास्त राहत असे आणि रमाबाई आणि कैलास पण खूप खुश होते. एके दिवशी त्यांना कळते की रमाबाई आई होणार आहे. त्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही. इतक्या वर्षात जे घडलं नव्हतं ते आज घडलं होतं. कालांतराने रमाबाईंनी एका सुंदर मुलाला जन्म दिला. दोघेही खूप खुश होते, पण पवनच्या वडिलांना नोकरीमुळे कुटुंबासह दुसऱ्या शहरात जावे लागले. त्यानंतर ती पवनला भेटली नाही. पण जेव्हा पवनला नोकरी लागली आणि तो पोस्टमन म्हणून त्या पत्त्यावर पोचला, तेव्हा तिथे रमाबाईंना पाहून त्याचे डोळे भरून आले आणि जेव्हा त्याला कळले की त्यांचा मुलगा या जगात नाही, हे कळल्यावर त्यांनी पुत्र होऊन आपले कर्तव्य पार पडले.
हे ऐकून रमाबाई रडू लागल्या आणि त्याला मिठी मारली. तू खरंच तो छोटा पवन आहेस ना? रमाबाई विचारू लागली. हो काकू, मी तुमचा तोच पवन आहे. जेव्हा पवन घरी येतो आणि सीमाला संपूर्ण हकीकत सांगतो तेव्हा तिचे डोळे भरून येतात आणि ती म्हणते की आपण त्यांना आपल्याकडे ठेवून घेऊ. आपल्या दोघांना आई मिळेल आणि गोलूला आजी मिळेल. पवन म्हणाला, मी वाटेत हाच विचार करत होतो, पण तुला सांगायची हिंमत जमली नाही. पण तू बोलली आहेस, बरे झाले. दुसऱ्या दिवशी दोघेही त्यांना घरी घेऊन येतात आणि त्यांची खूप काळजी घेतात. एके दिवशी रमाबाई खूप उदास बसली होती. तेव्हा पंकज म्हणाला, काय विचार करत आहे काकू? रमाबाई म्हणाल्या, काही हरकत नाही बाळा, यात तुझा दोष नाही. तू फक्त मला मदत केलीस की माझ्या मृत्यूनंतर माझ्यासारख्या आईला एवढा त्रास होऊ नये. पवन म्हणाला, काकू तूच सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? रमाबाई म्हणाली, मला माझ्या मुलाच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमातील रहिवाशांना मदत करायची आहे. जर तुम्ही माझी ओळख वकिलाशी करून दिली तर मला माझी मालमत्ता वृद्धाश्रमात हस्तांतरित करता येईल. यासाठी मला माझ्या नातेवाईकांकडून माझे हक्क घ्यावे लागतील. पवन वृद्धाश्रमातील काही लोकांशी बोलून काही आश्रमात जाऊन रमाबाईंची कहाणी सांगितली. तेव्हा एक सरकारी वकील त्यांच्या मदतीला धावून आला. अमोल आणि माया यांना न्यायालयाची नोटीस मिळाली. या दिवसासाठी आम्ही तुला सांभाळले होते का? आता तुझा मुलगाही राहिला नाही. मग तू या संपत्तीचे करणार काय? या पोस्टमनला देणार की काय? रमाबाईने मायाला जोरात चापट मारले आणि म्हणाली, तू माझीच होतीस ना, पण लालसेपोटी तू मला सांभाळले नाहीस. हा गरीब माणूस अनोळखी आहे आणि त्यांनी मला मदत केली. जर त्याला घ्यायचे असेल तर मी त्याला सर्व मालमत्ता देईल. पण बघ, तो कितीही स्वार्थी असू दे, आजपर्यंत त्यांनी मला मदत केली आहे आणि ही मालमत्ता माझ्या मुलाच्या वाटणीची आहे, तर ती त्याला मिळेलच. यावर तुमचा अधिकार नाही. माया आणि मोहन यांच्यावर संपूर्ण गावात टीका झाली आणि त्यांच्या नातेवाईकांनी यांच्याशी असलेले नाते तोडले. रमाबाईला न्याय मिळाला. अर्ध्या पैशातच त्यांनी वृद्धाश्रमाच्या 4 खोल्या बांधल्या. त्याला तिने मोहन असे नाव दिले आणि अर्धे पैसे पवनला आणि मीनाला दिले. त्या दिवशी रमाबाईच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. रमाबाईंनी तिचे कानातले काढले आणि मीनाला दिले आणि म्हणाली, मला माझ्या मुलाचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात करायचे होते, पण काही हरकत नाही. तू पण माझ्या सुनेसारखीच आहेस. ही माझी शेवटची खून मानून ती ठेव. आणि दोघांनाही शपथ दिली की आता तुम्ही सर्वांनी मला इथे सोडून जा. मला माझ्या मुलाच्या स्मरणात राहायचं आहे आणि तुम्ही लोक इथे परत येऊ नका, नाहीतर तुमच्यापासून वेगळे होण्याचे दुःख मी सहन करू शकणार नाही. एवढं बोलून रमाबाई तिथून उठून निघून गेल्या आणि पवन आणि मीनाला ते काही पटलं नाही. ते तिच्यासाठी रोज जेवणाचा डब्बा घेऊन येत असायचे आणि तासनतास तिच्यासोबत गप्पा पण मारायचे. तब्बल 6 महिन्यानंतर पवनला आश्रमातून एक दिवस फोन आला की रमाबाईंनी काल रात्रीच अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या डोळ्यातून पाणी आले. तो भावूक झाला आणि त्याच्या बायकोला म्हणाला, आई गेल्यानंतर त्याला आईचं प्रेम मिळत होतं, पण आता बघ, तिनेही माझी साथ सोडली. आता त्यांची तपश्चर्या संपली हेही बघ. तिच्याच लोकांकडून तिची कशी फसवणूक झाली, पण तिला तुमची जवळीक वाटली म्हणून आता तिथे जाऊन आपले शेवटचे कर्तव्य पार पाडले. पवनने जाऊन रमाबाईचे अंत्यसंस्कार केले आणि ओल्या डोळ्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली.
जो समाजासाठी संदेश देणारा ठरला तोच खरा माणूस. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.